सध्या महाराष्ट्रात नगरपालिका आणि नगर परिषदांच्या निवडणुकांचा प्रचार अंतिम टप्प्यात आला आहे. प्रत्येक पक्षाकडून दुसऱ्या पक्षावर आरोप आणि प्रत्यारोप करण्यात येत आहेत. यात राज्यात सत्तेत असणारी महायुती आणि विरोधात असणाऱ्या महाविकास आघाडीत सुद्धा जोरदार आरोप प्रत्यारोप होत आहेत. सध्याच्या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकीत कदाचित आतापर्यंतचा सर्वात जास्त मतभेद पाहायला मिळत आहे. राज्यात कोणता पक्ष सत्तेत आहे आणि कोणता विरोधक हे न पाहता आपापल्या परीने स्थानिक राजकारणात सोडाचं राजकारण केलं जात आहे. कुठे भाजप विरुद्ध एकनाथ शिंदे गट, कुठे शिंदे विरुद्ध अजित पवार गट, तर काही ठिकाणी थेट एकनाथ शिंदे गट आणि शरद पवार गट आघाडी करून निवडणूक लढवत आहेत. काही ठिकाणी बिनविरोध निवडणुका झाल्या आहेत, तर काही ठिकाणी सर्वात जास्त संघर्ष पाहायला मिळत आहे. यात कदाचित सर्वात जास्त संघर्ष बीड जिल्ह्यात पाहायला मिळत आहे. बीड जिल्ह्यात मुंडे भाऊ बहीण विरुद्ध सगळे असं चित्र सध्या पाहायला मिळत आहे. तर काही ठिकाणी विरोधक मुलांसोबत एकत्र येऊन निवडणूक लढत आहेत. आजच्या या व्हिडिओमध्ये आपण बीड जिल्ह्यातील नगरपालिका आणि नगर परिषदामधील स्थानिक घडामोडी आणि तेथील स्थानिक राजकीय परिस्थिती सविस्तर जाणून घेणार आहोत. सर्वात आधी पाहू परळीमधील नगरपालिकेचे राजकीय समीकरण. परळीचे आमदार माजी मंत्री धनंजय मुंडे आहेत. ते राष्ट्रवादीचे पवार गटाचे आमदार आहेत. परळीत एकूण 33 जागा आहेत. 2014च्या लोकसभा निवडणुकीत धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे एकत्र आले होते. तेव्हापासून त्यांनी बीड लोकसभा आणि विधानसभा निवडणुका एकत्र लढवल्या आहेत. आता परळी नगरपालिकेची निवडणूक सुद्धा एकत्र लढत आहेत. मागच्या 2016 नगरपालिका निवडणुकीत धनंजय मुंडे यांच्या गटाने 33 पैकी 17 जागा जिंकल्या होत्या, तर उरलेल्या जागा पंकजा मुंडे यांच्या गटाला मिळाल्या होत्या. पण आता दोन्ही भाऊ बहीण एकत्र आल्यानं दोघांनी जागा वाटून घेतल्या आहेत. तर त्यांच्या विरोधात शरद पवार गट असेल. शरद पवार गटाकडून धनंजय मुंडे यांचे सहकारी दीपक देशमुख यांच्या पत्नीला उमेदवारी दिली आहे. तसेच खासदार बजरंग सोनवणे परळीमध्ये प्रचारासाठी ठाण मांडून आहेत. यावेळेस कोणत्याही परिस्थितीत परळीमधून धनंजय मुंडेंची सत्ता घालवायची असा चंग त्यांनी बांधला आहे. पण तरी सुद्धा परळीमध्ये मुंडे भाऊ बहिणीचे वर्चस्व पाहायला मिळत आहे. आता पाहू माजलगाव नगरपालिकेचे समीकरण. माजलगाव विधानसभेचे आमदार अजित पवार गटाचे प्रकाश सोळंके आहेत. प्रकाश सोळंके आतापर्यंत तब्बल 5 वेळा आमदार झाले आहेत. पण माजलगाव नगरपालिकेत इतिहास म्हणजे ही नगरपालिका कधीच प्रकाश सोळंके यांना सत्ता देत नाही. पण यावेळेस कोणत्याही परिस्थितीत सत्ता मिळवायचीच असं प्रकाश सोळंके यांनी सांगितलंय. पण प्रकाश सोळंके आणि धनंजय मुंडे यांच्यात मागच्या विधानसभेत पासून कमालीचे वितुष्ट पाहण्यात आले आहे. सोळंकेंनी धनंजय मुंडे यांच्यावर आपल्या विरोधात काम करण्याचा आरोप केला आहे. तसेच सोळंकेंनी पंकजा मुंडे यांना एकत्र येऊन निवडणूक लढवण्याची विनंती सुद्धा केली होती. पण पंकजा मुंडेंनी आपला वेगळा पॅनल उभा केला. तसेच शरद पवार गटाकडून मोहन जगताप यांनी सुद्धा त्यांचा पॅनल उभा केला आहे. यात मोहन जगताप यांचा प्रकाश सोळंके यांनी मागच्या विधानसभेत अगदी कमी मतांनी पराभव केला होता. पण सध्या मोहन जगताप यांचा गट माजलगाव नगरपालिकेत सर्वात जास्त ताकदवर गट म्हणून मानला जात आहे. तसेच सोळंके यांनी धनंजय मुंडेवर मोहन जगताप यांना मदत करत असल्याचा आरोप केला आहे. धनंजय मुंडे राष्ट्रवादीचे स्टार प्रचारक आहेत. पण सोळंके यांनी मात्र मुंत्यांचे समाधान नाकारले आहे. सोळंके हल्ली रोज धनंजय मुंडे यांच्यावर आरोप करत आहेत. त्यामुळे मुंडे मोहन जगताप यांच्या गटाला मदत करत असल्याची चर्चा आहे. तसेच सोळंकेचे पंकजा मुंडे सोबतही नसल्याची चर्चा आहे. त्यामुळे पुन्हा एकदा माजलगाव नगरपालिकेची निवडणूक सोळंक्यांकडे जड जात असल्याचे चित्र आहे. निवडणुकीसाठी सोळंके अक्षरशः शहरात ठाण मांडून आहेत. पुढची नगरपालिका गेवराई नगरपालिका. गेवराई विधानसभा मतदारसंघाचे आमदार राष्ट्रवादी अजित पवार गटाचे विजयसिंह पंडित आहेत. मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांनी त्यांचे चुलते माजी मंत्री बदामराव पंडित आणि लक्ष्मण पवार यांचा पराभव केला आहे. गेवराई मतदारसंघावर पंडित आणि पवार या दोन घराण्यांचे वर्चस्व राहिलेले आहे. पंडित आणि पवार घराण्यांमध्ये गेवराईत मागच्या अनेक दशकांपासून हाडवैर आहे. मागचे 10 वर्ष लक्ष्मण पवार यांनी पंडित घराण्यातील सदस्याचा पराभव केला होता. तर मागच्या 10 वर्षांपासून गेवराई नगरपालिकेवर लक्ष्मण पवार यांची सत्ता आहे. पण मराठा आरक्षणात लक्ष्मण पवार आणि मनोज जाधव यांना पाठिंबा दिला होता. पुढे जाऊन त्यांनी धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या विरोधातली भूमिका घेतली. त्यामुळे मागच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचे तिकीट भाजपकडून कापण्यात आले. पुढे अपक्ष म्हणून त्यांनी अर्ज भरला, पण त्यांचा पराभव झाला. पराभव झाल्यापासून लक्ष्मण पवार राजकीय जीवनापासून वेगळे झाले. पण त्यांचे छोटे बंधू बाळराजे यांनी पंकजा मुंडे यांच्याशी जुळवून घेत भाजपात प्रवेश केला आहे. त्यांच्या पत्नी भाजपाकडून नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार आहेत. पण विजयसिंह पंडित यांना सर्वात मोठा धक्का म्हणजे त्यांचे चुलते गेवराईचे माजी आमदार आणि माजी मंत्री बदामराव पंडित यांनी भाजपात प्रवेश केला आहे. बदामराव पंडित यांची गेवराईमध्ये मोठी ताकद आहे.
तसेच त्यांचे पुतळे अमरसिंह पंडित आणि विजयसिंह पंडित यांच्याशी हाडवैर आहे. त्यामुळे आता पंडित घराण्याला बदामराव पंडित आणि पवार घराण्यातील एकत्रित शक्तीचा सामना करावा लागत आहे. तसेच बाळराजे पवारांनी त्यांच्या पत्नीलाच नगराध्यक्ष पदासाठी उभं केल्यानं त्यांच्यासाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची बनली आहे. तसेच माजी मंत्री धनंजय मुंडे यांची भूमिका सुद्धा या निवडणुकीत महत्वाची राहणार आहे. पुढची नगरपालिका आहे अंबेजोगाई नगरपालिका. अंबेजोगाई ही नगरपालिका केज मतदारसंघात येते. त्याचे आमदार नमिता मुंदडा आहेत. त्या भाजपाच्या तिकिटावर आमदार आहेत. केज मतदारसंघात त्यांचे सासरे नंदकिशोर मुंदडा यांचे 80 पासून चांगलेच वजन आहे. 1990 साली त्यांच्या पत्नी विमल मुंदडा यांना गोपीनाथ मुंडे यांनी पहिल्यांदा विधानसभेत पाठवलं. तेव्हापासून 2 संवादाचा पद वगळता नंदकिशोर मुंदडा यांच्या परिवारातील किंवा त्यांचा समर्थक केवळ त्याच आमदार राहिलेला आहे. मुंदडा हे गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी होते, तर आता पंकजा मुंडे यांचे ते विश्वासू आहेत. पण नगरपालिकेत मात्र उलटी गोष्ट आहे. अंबेजोगाई नगरपालिकेत मागच्या 30 वर्षांपासून राजकिशोर मोदी यांची सत्ता आहे. राजकिशोर मोदी सध्या राष्ट्रवादी अजित पवार गटात आहेत. या निवडणुकीत माजी मंत्री धनंजय मुंडे यांचा सुद्धा त्यांना पाठिंबा आहे. तालुक्यात जरी मुंदडांचं वजन असलं तरी शहरात मात्र राजकिशोर मोदी यांचं वर्चस्व आहे. पण मोदी यांच्या सत्तेला घालण्यासाठी यावेळेस खुद्द नंदकिशोर मुंदडा हेच नगराध्यक्ष पदासाठी उभे राहिले आहेत. मागच्या 25 वर्षांच्या राजकारणात आजपर्यंत नंदकिशोर मुंदडा कधीच निवडणुकीच्या राजकारणात उभे राहिलेले नाहीत. त्यामुळे मुंदडा आणि मोदी यांच्यात सरळ आणि थेट लढत होत आहे. त्यामुळे दोघांचीही प्रतिष्ठा पणाला लागली आहे. बीड मधील इतर नगरपालिकेची जेवढी चर्चा होती तेवढी चर्चा अंबेजोगाई नगरपालिकेची होत नाही. पण सर्वात जास्त रंगतदार आणि प्रतिष्ठेची लढाई याच अंबेजोगाईमध्ये होत आहे. पुढची नगरपालिका आहे बीड नगरपालिका. बीडचे आमदार राष्ट्रवादी शरद पवार गटाचे संदीप क्षीरसागर आहेत. शरद पवार गटाचे ते जिल्ह्यातील एकमेव आमदार आहेत. बीड मतदारसंघात मागच्या 30 वर्षांपासून क्षीरसागर कुटुंबाच वर्चस्व राहिलेले आहे. सर्वात आधी केशर काकू क्षीरसागर, नंतर जयदत्त क्षीरसागर यांनी मतदारसंघावर वर्चस्व प्रस्थापित केलं आहे. पण एकूण मसला जयदत्त क्षीरसागर यांचा त्यांच्याच पुतळ्या संदीप क्षीरसागर यांनी पराभव केला. पुढे मागच्या विधानसभेला पूर्वी त्यांनी अजित पवार गटात प्रवेश केला होता. पुढे अजित पवारांनी बीड नगरपालिकेची सर्व सूत्र गेवराई आमदार विजयसिंह पंडित यांच्याकडे दिली. मागच्या 25 वर्षांपासून बीडमध्ये सत्ता असून सुद्धा पंडित यांनी योगेश क्षीरसागर यांच्या समर्थकांना उमेदवारी देण्यास नकार दिला. पुढे पंडित यांच्याशी खटके उडाल्याने योगेश क्षीरसागर यांनी पंकजा मुंडे यांच्या नेतृत्वात भाजपात प्रवेश केला. बीडमध्ये सध्या भाजप, अजित पवार गट, शरद पवार गट आणि इतर स्थानिक आघाडी अशी लढत आहे. बीडमध्ये प्रत्येक निवडणुकीत मुस्लिम मतदार कोणाची सत्ता येईल हे ठरवतात. अजित पवार गट, शरद पवार गट आणि इतर स्थानिक आघाडीने मुस्लिम समाजाची मतं मिळवण्यासाठी मोठी फिल्डिंग लावली आहे. पण दुसरीकडे भाजप, पंकजा मुंडे, योगेश क्षीरसागर हे मात्र हिंदूंची मते मिळवण्यासाठी प्रयत्न करत आहेत. बीडची नगरपालिका सध्या राज्यात सर्वाधिक जास्त गाजत आहे. अगदी अजित पवारांनी बीडमध्ये येऊन योगेश क्षीरसागर यांच्यावर टीका केली आहे. तसेच क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांच्यावर रोजच खालच्या पातळीवर टीका होत आहे. तर दुसरीकडे संदीप क्षीरसागर यांनी सुद्धा नगरपालिका हातात घेण्यासाठी प्रयत्न केले आहेत. अजित पवारांनी या निवडणुकीत लक्ष देऊन सुद्धा धनंजय मुंडे या निवडणुकीपासून लांब आहेत. तसेच त्यांचं विजयसिंह पंडित यांच्याशी पटत नसल्याची सुद्धा चर्चा आहे. त्यामुळे त्यांनी बीड नगरपालिकेत लक्ष दिलेलं नाही. अजित पवारांच्या बीडमधील सभेला सुद्धा ते गैरहजर होते. त्यामुळे ऐनवेळी मुंडे कोणती भूमिका घेतात याकडे सुद्धा लक्ष राहणार आहे. विजयसिंह पंडित यांनी पप्पू काकडे यांना उमेदवारी नाकारली होती. पप्पू काकडे यांची बीडमधील मागासवर्गीय समाजावर आणि आंबेडकरी समाजावर चांगलीच पकड आहे. गोपीनाथ मुंडे यांचे विश्वासू सहकारी होते. गोपीनाथ मुंडे यांनी त्यांच्याबद्दल बोलताना सांगितलं होतं की बीडमध्ये फक्त 2च वर्ग आहेत, एक गोपीनाथ मुंडे आणि दुसरे पप्पू काकडे. पण या पप्पू काकडे यांना पंडित यांनी उमेदवारी नाकारल्याने त्यांनी संदीप क्षीरसागर यांना पाठिंबा दिलाय. तसेच माजी मंत्री जयदत्त क्षीरसागर यांनी पुतणे योगेश क्षीरसागर आणि भाजपला या निवडणुकीत पाठिंबा दिला आहे. त्यामुळे संदीप क्षीरसागर आणि विजयसिंह पंडित यांना ही निवडणूक नक्कीच जड जाणार आहे. तसेच या निवडणुकीत मोठ्या प्रमाणात हिंदू मुस्लिम होत आहे. त्यामुळे या निवडणुकीकडे सध्या राज्याचं लक्ष लागले आहे. तर आष्टीमध्ये पुन्हा एकदा भाजपचे वर्चस्व होऊ शकतं. आष्टीचा आमदार भाजपचे सुरेश धस आहेत. तर काही दिवसांपूर्वीच भाजपचे बंडखोर माजी आमदार भीमराव धोंडे यांनी अजित पवार गटात प्रवेश केलाय. त्यामुळे अजित पवार गटात सध्या बाळासाहेब आजबे आणि भीमराव धोंडे हे 2 माजी आमदार सुरेश धस यांच्या विरोधात आहेत. पण सुरेश धस यांनी या निवडणुकीत पुन्हा एकदा पंकजा मुंडे यांच्याशी जुळवून घेतल्याची चर्चा आहे. संपूर्ण बीडमध्ये साधारण सगळेच पक्ष त्यांचं नशीब आजमावत आहेत. पण बीडमध्ये खरी लढत भाजप, अजित पवार गट,
शरद पवार गट आणि काही स्थानिक आघाडी यांच्यात आहे आणि त्यातही मुंडे भाऊ बहीण विरुद्ध इतर अशा लढती होत आहेत. त्यामुळे येत्या 3 तारखेला जेव्हा निकाल येईल तेव्हा नक्की बीडमध्ये कोणाचं वर्चस्व आहे हे समजेलच. बीडमध्ये प्रत्येक मतदारसंघात कोणाचं वर्चस्व राहील हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की सांगा. अशाच राजकीय घडामोडींसाठी आपल्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा.